हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। मी ही अपेक्षा करत होते की या महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार। चला तर मग इतकं वेळ न करता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 12 डिसेंबर पूर्वी का 17वा हप्ता येऊ शकतो, कोणते 1500 रुपये मिळतील आणि कोणाला 3000 मिळतील, आणि विशेषतः आपण स्वतः चेक कसं कराल की तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, तर 5 मिनिटात पक्का माहिती, अफवा नव्हे। आणि हो, जर तुम्हाला असं महत्त्वाचा अपडेट पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे अपडेट्स मिस होणार नाही। योजना काय आहे? 17वा हप्ता आधीपासून काय सांगितलं जात आहे? सध्याची स्थिती, पैसे येणं कधी शक्य आहे? मीडिया रिपोर्टनुसार तुम्ही स्वतः पेमेंट कशा प्रकारे तपासाल? जे लोकांनी ई-केवायसी डिटेल्स अद्ययावत केल्या त्यांच्या बाबतीत काय उपाय सुचला? ओल्ड कॉल टू ॲक्शन, सबस्क्राईब, शेअर, कमेंट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती। जुलै 2024 मध्ये ज्यात पात्र महिलांना दर महिन्यात 1500ची अधिक मदत मिळते। योजना अंतर्गत मदत मिळण्यासाठी काही अटी आहे। वय 21 ते 65 वर्ष, वार्षिक कुटुंब उत्पन्न 2 ते 5 लाखापर्यंत, कमी करदात नसणे, 4 चाकी वाहन नसणे वगैरे। 17वा हप्ता मागील काही महिने काय झाले? आतापर्यंत 16 हप्ते देण्यात आले आहेत। आता बहिणींना 17वा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे, पण काही बहिणींच्या खात्यामध्ये पेमेंट अभ्यास जमा झाले आहे। काही रिपोर्टनुसार 17वा हप्ता नोव्हेंबर मधल्या पहिल्या पेमेंटसह डिसेंबरला पहिल्या आठवड्यात जमा होईल। काहींना सांगितलं की जर 16वा हप्ता मिळालेली असेल तर 17वा हप्त्यासोबत 3000 जमा होऊ शकतात। मात्र कोणतीही सरकारी तारीख घोषित झालेली नाही, म्हणजे सर्व मीडिया रिपोर्ट आहे। तुमच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता, तारीख, अंदाज। जर तुम्ही केवायसी पूर्ण केले आहे आणि तुमचे बँक खाते आधार सोबत लिंक आहे तर अशी शक्यता आहे की 17वा हप्ता 12 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान येईल। मात्र काही खात्यांना व्हेरिफिकेशन करणारे पेमेंट थोड्या उशिराने मिळू शकते। अशा वेळी सरकारने स्वतःचा पेमेंट कसे तपासाल? प्रथम, वेबसाईट किंवा अधिकृत पोर्टल्सवर जा जिथे अर्ज केल्यास ॲप्लिकेशन लॉगिन, आपल्या USID पासवर्डने लॉगिन, इन्स्टॉलमेंट स्टेटस किंवा पेमेंट स्टेटस पर्यायावर क्लिक करा आणि आपले ॲप्लिकेशन नंबर कॅप्चा भरून सबमिट करा। जर पेमेंट झाले असेल तर SMS येईल किंवा तुमच्या बँक खात्याच्या DPD एंट्री दिसेल। नसेल तर पासबुक अपडेट किंवा UPI बँक ॲपमध्ये तपासा। काही महिलांना ई-केवायसी अद्याप पूर्ण केली नसेल, यामुळे पेमेंट थांबू शकतो। विभागाने वारंवार सांगितले की ई-केवायसी बँक खाते आधार सोबत लिंक असणे व बाकी शर्तांनुसार असणं आवश्यक आहे। त्यामुळे जे लोकांनी ई-केवायसी केली नाही, लवकरच अधिकृत केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा। हीच तुमच्या पैशाचे मार्ग। मी तुमच्यासाठी सध्याची सर्व माहिती एकत्र केली आहे, पण लक्षात ठेवा, अधिकृत जाहिरातीबद्दल लक्ष द्या, अफवा नाही। जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला रेग्युलर मिळतील। आणि हो, तुमच्या खात्यात पैसे आले की कमेंटमध्ये जरूर सांगा।